गुढीपाडवा जवळ येत आहे आणि गुढीपाडव्यासाठी होममेड श्रीखंड कसं बनवायचं ते आज आपण पाहूया. तर इथे 1 किलो दही घेतलं आहे मी आणि ते स्वच्छ रुमालामध्ये बांधून ठेवलं. एक दिवस आधीच हे सगळं केलं, कारण दह्यामध्ये ना खूप एक्स्ट्राचं पाणी असतं आणि ते सगळं बाहेर काढण्यासाठी मी हे सगळं केलं आहे. अशा प्रकारचा दह्याचा गोळा तयार करण्यासाठी मी 1 दिवस आधीच हे सगळं केलं होतं आणि शेजारच्या वाटीमध्ये तुम्ही पाहू शकता किती एक्स्ट्राचं पाणी निघालेलं आहे. ते पाणी कढीसाठी वापरू शकतो किंवा आपल्या प्लांट्सला टाकलं तरी चालतं. तर आता ह्या दह्यामध्ये ना मी पिठी साखर ॲड केली आहे. आधी थोडीशी पिठी साखर कमी वाटली, मग मी सगळी वाटीमधली पिठी साखर ॲड केली आहे. छान मिक्स करून घ्यायचं हे. यामध्ये पुन्हा एक चम्मचभर इलायची पावडर ॲड करायची आहे आणि हे मिक्सरच्या साहाय्याने इतकं मिक्स करून घ्यायचं आहे ना की त्यामध्ये कुठल्याही गोळ्या गुठळ्या राहायला नको आणि दह्यालासुद्धा चमक आली पाहिजे, इतकं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आहे ना यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ना पिस्ताचे तुकडे करून टाकले तरी चालतात, मी नाही टाकले इथे. आणि चव खूप छान आली होती याला. तर यामध्ये केसरसुद्धा ॲड करतात बरं का, पण माझ्याकडं अवेलेबल नसल्यामुळे मी नाही केलं ॲड. खूप छान असं श्रीखंड तयार झालेला आहे आणि हे ना थोड्या वेळ ह्या डब्यामध्ये काढून ठेवायचं फ्रीजमध्ये. छानपैकी सेट झालं ना मग खायला घ्यायचं श्रीखंड.